आता या सगळ्या पोरी माझ्या तोंडाकडे अशा का बघतात तुम्हाला सांगतो पुढं. आता आपल्या मामाच्या पोरीची हळद होती, मग मामाच्या घरी गेले तर तिथे दिली पिली माझ्याकडे, ती बी वर हात करू करू नाचती. पोरं तर काय नाचनात. मग म्हणलं पिल्लं, म्हणलं तूच नाच आता. फटाके बिटाके वाजून झाले, नवरदेव नवरी निघायची वेळ झाली. नवरदेव नवरी गाडीत टाकले ना आम्ही चाललो होतो मंगल कार्यालयाकडे. मग काय डीजेवर उभा राहून व्हिडिओ काढला आणि डीजे बाजूला घेतला ना, आवारला डीजे बीजे आवारला आणि डीजेत बसून आम्ही निघलो लॉन्सकडे. लॉन्सकडे निघलो, लॉन्स मध्ये आलो तर तिथं मामींचं काय चाललं होतं काय माहिती. सगळे लेकरं त्यांनी झोपी लावली होती, तिथं राखण बसल्या होत्या. म्हणलं आता तुम्ही बसा राखण, आता आपण तुमचे काढतो व्हिडिओ. ते म्हणले व्हिडिओ काय काढायचे नाही, इतकेच लाज देतं. आता बाकी जाऊ द्या, आमची मावशी कशी हसते बघा, आहे का. आता इकडे आलो नवरदेव नवरीला हळद लावायला, पण तिथं ह्यांनी मलाच हळद लावली. आता ही हळद मला कोणी लावली होती, ह्या तिघी दिसते ह्यांनीच मला पिवळं केलं. अहो तोंडाला लावा, पण माझ्या डोळ्यात बी हळद घातली होती. मग काय त्यांचा बी उलसा मेकअप केला थोडा, दिदूबाईचा केला आणि वरात मस्तपैकी पोरं भरून चालले होते गावाकडे. म्हणलं तुम्ही जा गावाकडे, मला थोडं नाचायचंय. नाचायला आलो, 2-4 उड्या मारल्या. ते कसं परंपरागत नाचावं लागतं ना. मग थोडं नाचलो, गाडी घेऊन निघलो गावाकडे रात्रीच्या 12 वाजता. 12 वाजता निघलो तर हे 12 वाजता इथं काय करीत होते काय माहिती, सगळे पोर 5-6 जण होते. मग त्यांना भेटून मी चाललो घरी. लग्नाचा व्लॉग बघायला विसरू नका बरं का, आज येतोय 100%.